नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. 1800 रुपयांमध्ये आवाज द्या, तुमचा आवाज येऊ द्या. केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. आता हे बाजार बुणगे गावागावात फिरतायत आणि ते सांगतायत की आता हे देशाचं असं झालं, देशाचं तसं झालं. अरे जरा अक्कल पाहिजे. आम्ही तर एवढे काय यातले अर्थतज्ञ नाही आहे, परंतु जो 10 वेळा का 9 वेळा या राज्याचा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडलाय. आता मला कोणीतरी सांगितलं की भारतामध्ये लॉकडाऊन होईल असं स्टेटमेंट करतोय. अरे ह्याचं डोकं मेंढराच्या डागणीनं डागलं पाहिजे असं मला वाटायला लागलंय. मेंढरा माहित आहे ना, डागणी टाकते तुम्हाला, तेव्हा अक्कल येईल. अरे कशासाठी केलंय हे? ही काय परिस्थिती आहे? जेव्हा जेव्हा युद्ध होतं तेव्हा तेव्हा अशी संकट उभा राहतात. तिकडं राहुल गांधींनी स्टेटमेंट केलं की देशाचे पंतप्रधान साहेब आता लोकांच्या वती ढकलायला लागले. जबाबदारी राहुल गांधींना माहित नाही, त्यांचे पंजोबा एक महिनाभर थांबला तर आज $1.96 मिळतोय, तो $100 मिळायला लागेल. आमचा हा तुमच्याशी वादा आहे, तुम्ही काही काळजी करू नका. पेट्रोल 120-130 रुपयाला जाईल. आत्ता मी मोबाईलमध्ये बघत होतो, वाशिमला अकोला नाका म्हणून जागा आहे, तिथल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल घ्यायला लोकांची रांग लागली आहे. कॅन घेऊन लोक पेट्रोल पंपावर आले आहेत आणि त्या कॅननं एकमेकाला मारतायत पेट्रोल डिझेल भरण्यासाठी भांडणं. एकदा लॉकडाऊन झाला कोरोनाच्या वेळी, आता आपोआपच लॉकडाऊन करायची व्यवस्था होते का काय याची मला भीती वाटायला लागली. राज्यामध्ये देशामध्ये काही दिवसापूर्वी देशाच्या गृहमंत्र्यांनी भाषण केलंय, अपने पास 6 महीने का कोटा है, पेट्रोल है, डीजल है, गैस है, डरने की कोई बात नहीं. 15 दिवसाआधी केलं. महिना झाला नाही तर त्यांचा नेता सांगायला लागला, बाहेर फिरू नका, सोनं खरेदी करू नका, परदेशात जायचं बंद करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी. अशाच भूमिका 2013ला मनमोहन सिंगांनी घेतलेली होती. जरा आर्थिक परिस्थिती काठावर आल्यावर त्यावेळी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं होतं की देशात आर्थिक परिस्थिती थकलेली आहे, वाईट परिस्थिती यायला लागली, अशा अर्थाचं ट्विट 2013ला केलेलं. आज तेच म्हणतात की पंतप्रधानांनी जी घोषणा केलेली आहे त्याविषयी कुणी काही थट्टा करू नका. थट्टा कोणीच करत नाही, पण मंत्र्यांच्या मागे 10-10, 15-15 गाड्या फिरतात. लोक आपली बघत बसतात, इकडून तिकडे मंत्री जातात. आता एक मंत्री गेला तर दुसरा मंत्री व्हायला तयार असतो. त्यामुळे मंत्र्यांच्या जीवितासाठी 5-5, 6-6 पोलिसांच्या गाड्या ठेवायची काही गरज नाही. एक बॉडीगार्ड, एक पोलीस बस. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.